सगळेजण आत आले असं मी समजतो. एकदा टाळ्यांचा जोरदार कडकडाट करा म्हणजे सगळ्यांना कळेल की तुम्ही इथं आहात. जेवणानंतर थोडी मरगळ येते, आळस येतो, मला माहिती आहे, पण जरा टाळ्यांनी थोडे सगळे फ्रेश व्हाल. परत एकदा टाळ्यांचा कडकडाट जोरात. हा कडकडाट तुम्हाला पुन्हा एकदा करायचा आहे, तो यासाठी 2 गोष्टींसाठी करायचा आहे. सगळ्यात आधी म्हणजे मगाशी ज्या ज्या गुरुजनांचा इथं उल्लेख झाला, ज्या ज्या ज्येष्ठ गुरुजनांना आपण इथं आमंत्रित केलेलं होतं, त्याबरोबरच मधली पण एक बॅच आहे. गुरुजनांचे जशा सिनियर गुरुजनांच्या बॅचेस आहेत, तशा मधल्या पण बॅचेस आहेत गुरुजनांच्या. असे पण काही गुरुजन आलेले आहेत ज्यांनी आपल्यासारखे काही म्हणजे माझ्यासारखे प्रमोदसारखे काही बांधव घडवलेले आहेत. आमचे आदरणीय सुंदरकांत देशमुख सर असतील, आमचे ठोके सर असतील, चित्रकलाचे शिक्षक आमचे सूर्यवंशी सर असतील, ए के पवार सर समोर येऊन बसलेले आहेत. प्रत्येक फेसबुकवरच्या कुठल्याही काहीही हो तरी ए के पवार सरांची खाली कमेंट असतेच. इतकं बारीक लक्ष आजही या सरांचं आमच्यावर आहे. म्हणूनच आमची अजूनही विद्यार्थी दशा संपलेली नाही आहे. ती संपू पण नाही अशी इच्छा आहे. एवढंच देवानं तुम्हाला दीर्घायुष्य द्यावं आणि तुम्ही असेच आमच्या पाठीशी राहा. हा तुम्हाला आमच्याकडनं नमस्कार. यासाठी पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट करूयात आपण. या गुरुजनांसाठी त्यांचा उद्या आदरणीय टोवेसाहेब म्हटले त्या पद्धतीनं उद्या सत्कार होणारच आहे गुरुजनांचा, पण हा उल्लेख करणं माझ्या दृष्टीने गरजेचं होतं. दुसऱ्यांदा टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर मी इथनं जाणार आहे. पुढची सूत्र मी बहाल करणार आहे. गिवबॅकची मगाशी डॉक्युमेंटरी बघितल्यानंतर ज्या ज्या बांधवांच्या डोळ्यात पाणी आलं त्यापैकीच रवींद्र देवरे, डेप्युटी कलेक्टर ठाणे, हा प्रवीण देवरे जो ॲडिशनल कलेक्टर आहे सोलापूरचा, जो माझ्या बॅचचा आहे, त्याचा हा धाकटा भाऊ, हाही पब्लिक स्कूलला होता 89च्या बॅचचा. त्यानं आता गिवबॅकसाठी ₹25,000 इथं जाहीर केलेले आहेत. मी रवींद्र देवरेला विनंती करतो त्यानं आणि त्याच्या बॅचमेट्सनं कृपया इथं यावं. गिवबॅक फाउंडेशनचे प्रमोद गायकवाड यांना मी विनंती करतो की त्यानं यावं आणि ही औपचारिकता निभवावी. पुन्हा एकदा जोरदार रवींद्रसाठी टाळ्यांचा कडकडाट आणि 89च्या बॅचसाठी टाळ्यांचा कडकडाट. रवींद्र देवरे, आदरणीय DRT डॉक्टर टी चंद्रकांत आहेत, कृपया आपण मंचावर यावं. चेक देतात ते घेत आहेत. तुषार पगार, संजय बोठे, नितीन पाठक, नितीन काळे, तुषार दोशी, औदुंबर कदम, संजय निकम. आपण या सत्राचे प्रमुख पाहुणे आहात, ताबडतोब व्यासपीठावर यावं. तुषार पगार, नितीन पाठक, नितीन काळे, तुषार दोशी, औदुंबर कदम. संजय निकम, संजय निकम, औदुंबर कदम. आले तू आला का?
तर आपण दुसरे सत्र सुरू करत आहोत. दुसऱ्या सत्राचा विषय आहे नेतृत्व विकासाची गरज. आपण सकाळपासून आपल्यामध्ये जी काही उभरलेली नेतृत्व आहेत, उल्हास पाटील दादा, मनोहर त्रिभुवन दादा, सोमनाथ दादा पाटील, कार्तिक इंगळे हे पाहत आलोच आहोत. अशा प्रकारचं नेतृत्व प्रत्येकाच्या अंगामध्ये भिनलं पाहिजे ही या कार्यक्रमाची अपेक्षा आहे. त्यानुसार आपल्या ज्युनियर्सना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना नेतृत्व विकास कसा करावा, त्याची गरज काय आहे या संदर्भात आपले प्रमुख व्याख्याते दीपक पाटील यांचे व्याख्यान आयोजित केलेले आहे. तर व्याख्याते दीपक पाटील यांची थोडक्यात आपल्याला ओळख करून देतील मनोहर दादा. मित्रांनो, नेतृत्व गुणाची गरज काय आहे हे आता आपल्याला प्रत्येक क्षणी दिसतंच आहे. आपले काही ज्युनियर मित्र आत चला म्हणत असताना कोणी आत येत नाही, पण मी जेव्हा जातो बाहेर आणि एक मोठा आवाज जेव्हा करतो तेव्हा मात्र सर्वजण आत येतात. असे नेतृत्व गुण असलेले आमचे विजय महाजन आणि पहिल्या बॅचमध्ये अनेक आमचे मित्र, आणि हे नेतृत्व गुण आमच्यामध्ये दिले सूर्यवंशी सरांनी, विस्पुते सरांनी, की शिस्त म्हणजे शिस्त आणि आपण वेळेचं भान राखून ते केलं पाहिजे. यासाठी हे सत्र वेळेत सुरू करणं आवश्यक आहे. आजच्या या सत्रामध्ये आपणाला खूप अनुभव असलेले आपल्या शाळेचे 1988च्या बॅचचे श्री दीपक पाटील, त्यांचं मूळ नाव दीपकनाथ पाटील असं पण आहे. त्यांनी आत्तापर्यंत 2000 अशा प्रकारचे ट्रेनिंग्स घेतलेले आहेत. 1200 कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि आत्तापर्यंत 6 लाख लोकांना त्यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे. ही आपल्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. नेतृत्व विकासामध्ये आवश्यक बाब काय आहे, कसले विचार असले पाहिजे, कुठल्या पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे आणि नेतृत्व गुण विकसित केल्यामुळे आपल्यामध्येच किती गोष्टी आपण निर्माण करू शकतो, आपल्यालाच आपण कशी मदत करू शकतो, अशा अनेक प्रकारचे त्यांनी काही पायंडे तयार केलेले आहे. जगभर अनेक ठिकाणी ते फिरलेले आहेत आणि देशभर देखील फिरलेले आहेत. माझ्या कार्यालयाचं जेव्हा ISO 2000चं सर्टिफिकेशन करायचं होतं तेव्हा त्यांनी त्या क्षेत्रातल्या माणसांना आणून त्या ISO देखील करून दिलं होतं. अशा प्रकारचे नेतृत्व गुण असलेले आपल्यामध्ये अनेक मित्र आहे. एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्याचा प्रचंड अभ्यास आहे त्याला आपण खूप वेळ देणं आवश्यक असूनही अर्ध्या तासामध्ये आपण हे संपवायचं आहे. या सत्राचे प्रमुख पाहुणे आहेत तुषार पगार, जे सनदी लेखापाल आहेत आणि आपल्या ह्या संघटनेचे आणि या कार्यक्रमाचे ते आर्थिक सल्लागार आहेत. संजय बोठे आहेत, जे सिनियर इन्स्पेक्टर आहेत. नितीन पाठक आहेत, ते अत्यंत त्यांचं समाधान झाल्याशिवाय बिल्डिंग उभीच राहणार नाही अशी धारणा असलेले बिल्डर आहेत. नितीन काळे, जे सॉफ्टवेअरमध्ये आणि हार्डवेअर, पर्टिक्युलरली हार्डवेअर म्हणजे लॅपटॉप आणि ऑडिट, काही बँकांचं त्यांना सॉफ्टवेअर पुरवणे अशा प्रकारचे दोन्हीही व्यवसाय ते करून त्यात ते अत्यंत यशस्वी झालेले आहेत. रामेंद्र जोशी हे जिल्हा उपनिबंधक, हे उपनिबंधक सहकारी संस्था, हे महाराष्ट्र राज्याच्या सहकार विभागातले वरिष्ठ अधिकारी आहे आणि सध्या ते संचालक NIBHP इथे आहेत. आणि त्यांचं आपण मागच्याच महिन्यामध्ये TV वर आपण त्यांची एक प्रदीर्घ मुलाखत ऐकली. तुषार जोशी आज येऊ शकले नाही, पण ते आपले पोलीस खात्यामध्ये अत्यंत वरिष्ठ अधिकारी आहेत. औदुंबर कदम हे हरहुन्नरी असे आपल्या शाळेतले व्यक्तिमत्व आहे. आणि संजय निकम टॅक्समध्ये ते वरच्या पदावर आहेत. आणि जावेद तडवी आपल्या 9वी इयत्तेत शिकतो आहे. आणि रवींद्र तरवारे
इयत्ता 10वीत शिकतोय. ह्या सत्रासाठी हे सर्व मान्यवर उपस्थित आहे. या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मी दीपक नाथ यांना विनंती करतो की त्यांनी आपलं कुणाचं यानंतर मी दीपकनाथ यांनी सुरू करण्यापूर्वी मधुकर बालटे यांच्याकडे माईक. व्याख्यान सुरू करतोच आहोत आपण. तत्पूर्वी आपण जे प्रमुख पाहुणे जे आपण बोलवले स्टेजवर, त्यांचा मनोहर दादांच्या हाते एक फूल देऊन, सुंदर फूल देऊन सत्कार करूयात. घे रे. कृष्ण सुदामा पोथा जैसा सांदीपनी आश्रम संजय निकम. प्यारा संजय निकम आलेत का? विद्यानिकेतन है हम सबको प्यारा शासकीय विद्यानिकेतन है हम सबको प्यारा. धन्यवाद. आता मी दीपक पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला नेतृत्व विकासाची गरज, नेतृत्व काळाची गरज, नेतृत्व म्हणजे काय या संदर्भात इत्थंभूत माहिती द्यावी. हॅलो. आदरणीय गुरुजन, माझे मोठे बंधू यांना मी वंदन करतो. माझे सर्व लहान बंधूंचं मी स्वागत करतो आणि आजच्या आपले हे सुवर्ण महोत्सवी समारंभाच्या सगळ्यात अवघड सेशनला स्वागत करतो. अवघड मी याकरता म्हणतो की एक तर जेवणानंतरची वेळ म्हणजे झोप लागण्याची वेळ असते. सगळ्यांना झोप येत असते, इच्छा नसते मनात काही ऐकण्याची, कोणाचंही ऐकण्याची, आणि तरीही बसायला लागतं. पण मला कालच आपले इथं बसलेले सगळे लीडरच आहेत. पहिली गोष्ट तर गव्हर्नमेंट पब्लिक स्कूल म्हणजे सगळे लीडरच बसलेले आहेत आणि मला अवघड विषय दिला, लीडरशिप डेव्हलपमेंट करायचं. लीडर लोकांचं काय लीडरशिप डेव्हलपमेंट करायचं, त्यांना फाईन ट्युनिंग करायला लागेल. बरोबर. लीडर मित्रांनो कोणतीही गोष्ट काही वेगळी करत नाही, तो प्रत्येक गोष्ट वेगळ्या प्रकारे करत असतो. बरोबर आहे की नाही. नॉर्मली जे सर्वसामान्य लोक असतात ते सेशन संपल्यानंतर टाळ्या वाजवतात. लीडर लोक सेशन सुरू व्हायच्या अगोदर टाळ्या वाजवतात. एकदा टाळ्या झाल्या तर समजेल मला की इथं लीडर बसलेले आहेत. आणि जर का बाहेरच्या दुनियातले लीडर राहिले तर अशा गावठीसारख्या टाळ्या वाजवतात. पब्लिक स्कूलचा लीडर 3 टाळ्या वाजवतो. अजून पण आवाज आपल्या पब्लिक स्कूलच्या टाळ्यांचा येत नाहीये मित्रांनो. कुठंतरी आपण हरवलेलं दिसतोय. या टाळ्या जोरजोराने वाजायला पाहिजेत. मला हिंमत देणारे आपले वरिष्ठ मंडळी ह्या सेशनला 30 मिनिटात संपवायचं आहे म्हणे. पहिलंच मला उदाहरण ह्या दत्ताने काल शिकवलं. सिंगिंगचा कार्यक्रम चालू होता संध्याकाळी, कोणीही नसताना हा भाऊ एकटा माईक घेऊन गातोय. त्याला म्हटलं बाबा रे लोक गेलेले आहेत ना. नाही, लीडरशिप क्वालिटी दीपक म्हणे, चालू दे म्हणे, तू लोक ऐकतील बरोबर. दुपारचं सेशन लीडरशिप डेव्हलपमेंट. टोबे सरांचा फोन आला, म्हणे दीपक लीडरशिपवर किती वेळ बोलतो. म्हटलं का आपला दादा दिवसभर बोलू शकतो. नाही टेस्ट मॅच नाही आहे म्हणे, वन डे. म्हटलं वन डे 2 तास, ते पण कॅन्सल कर. T20 खेळ म्हणे तू फक्त. आणि त्याच्यातले पण सगळे सकाळपासून इथं तेंडुलकर गावस्कर सगळे बॅटिंग करून गेलेले आणि मग मला सांगतात की आता 30 बॉलमध्ये तुला सेंचुरी मारायची. वशिला म्हणून त्या संजय दादांशी बोललो, त्यांनी सांगितलं तू असा पब्लिक स्कूलचा सुभेदार आहेस म्हणे की रात्री एखाद्या स्मशानात जाऊन लीडरशिपवर बोलला ना, ते भूत देखील टाळ्या वाजवतील म्हणे उठून. हे तर आपले पब्लिक स्कूलचे हिरे आहेत म्हणे, दिवसा तर टाळ्या वाजवणारच आहे, तू चालू दे म्हणे. आता लीडर जो असतो ना, तो आता एका प्रकारे काम करून ते जर का फेल गेलं तर दुसऱ्या प्रकारे प्रयत्न करत असतो. आता माझे 2 प्रयत्न फेल गेले. शेवटचे राहिले आतले त्रिभुवन दादांना तरी बोलू की टाइम चेंज करून सकाळी घ्या. त्रिभुवन दादा अजून त्यांच्यापेक्षा महान. मला म्हणे दीपक
तू आपला हुकुमचा एक काय, कधीही टाकला तरी बाजी आपली, तू चालू दे म्हणे दुपारीच. असं करून मला यांनी उभं केलंय मित्रांनो इथं. मला सेंचुरी मारायची 30 बॉलमध्ये, पण तुमच्या टाळ्यांच्या शिवाय सेंचुरी मारता येणार नाही. धोनी सुद्धा हेलिकॉप्टर शॉट मारतो ना, पण त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद लागत असतो. मी अपेक्षा करतो 30 बॉलमध्ये सेंचुरी म्हणजे एका मिनिटाला तुमच्या 3 टाळ्या पडल्या पाहिजेत, तेव्हाच ती सेंचुरी होणार. बरोबर. लीडर होण्यासाठी आपल्याला काही वेगळं करायची गरज नसते. लीडर होण्यासाठी आपल्याला वेगळं काही करायचं नसतं. पहिल्यांदा आपण काय आहोत ते आपल्याला ओळखता यायला पाहिजे. आपल्यामध्ये काय गुण आहेत हे जर तुम्ही ओळखलं, सगळ्यात पहिल्यांदा जन्माला जेव्हा येतो आपली हार्ड डिस्क ब्लँक असते, कॉम्प्युटर सारखे असतो ब्लँक, आणि नंतर त्याच्यात आपल्यामध्ये एक 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 सॉफ्टवेअर लोड केलं जातं लहानपणापासून, आणि त्याप्रमाणे आपण घडत जातो. तसे आपल्या पब्लिक स्कूलमध्ये सुद्धा आपण जेव्हा पहिल्या दिवशी एंट्री करतो, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर बघतो. तिथं खटपट रूम आहे, सुतारकाम शिकवलं जातंय, तिथं संगीत शिकवलं जातंय, सगळ्या काही गोष्टी, बँड शिकवला जातो, सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात. परंतु आपण काय करतो, आपल्या डोक्यामध्ये एक एक सॉफ्टवेअर लोड करतो. अरे मला बँड शिकायचा आहे, कुठेतरी डोक्यात घुसतो आणि मग तो बँड शिकण्याच्या दृष्टीने काम करतो. कोणी नाटकांमध्ये भाग घेतो, कलाकार होतो दत्ता पाटलांसारखा, कोणी पेटी वाजवायला शिकतो. म्हणजे आपण आज आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती असते, जे वातावरण असतं, जे संस्कार आपल्याला मिळत असतात, त्याच्यानुसार मग ते स्किल्स आपल्या डेव्हलपमेंट होत असतात लीडरशिपच्या, आणि ते घेणं आपल्यावर असतं. हे जास्तीत जास्त आपल्याला शिकायला मिळतं. आपले डोळे आणि कान जर आपण उघडे ठेवले तर आपल्याला सगळं काही शिकायला मिळत असतं मित्रांनो. आणि तुम्हाला एकच सोपी गोष्ट सांगतो, लीडर बनायचं असेल तर, समजा तुम्ही एका गर्दीमध्ये चालतायत सगळेजण आणि तुम्ही सगळ्यात शेवटी राहिले, एकच जोराने हाक मारायची, पीछे मुड, आणि आपण चालायला लागायचं. बाकीचे सगळे आपल्या मागे चालायला लागून जातात आणि आपण लीडर सारखं त्या ग्रुपचं नेतृत्व करायला लागतो. पण ते करण्यासाठी मित्रांनो आपल्याला आपली स्वतःमध्ये ते गुण डेव्हलप करायला लागतात, स्वतःमध्ये ते गुण आणायला लागतात. आपली पर्सनॅलिटी ती डेव्हलप करायला लागते. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही जसे वागतात, जसं काम करतात, तसे आपले गुण आपल्या अंगामध्ये येत जातात. आणि तो कॉन्फिडन्स, तो आत्मविश्वास सगळ्यात महत्त्वाचा असतो. लीडर जर बनायचं असेल, लीडर बनण्यासाठी तुम्हाला काही ग्रुप पाहिजे असं नसतं. तुम्ही स्वतःच्या जीवनाचे लीडर बनायला पाहिजेत. आपण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे एम ठेवायचे, असे गोल्स ठेवायचे असतात की ते गोल बघून, आपल्या अचिव्हमेंट्स बघून लोकांनी आपल्या ऑटोमॅटिक फॉलो करायला पाहिजे. तुम्ही लीडर बनत असतात. सचिन तेंडुलकर बघा, तो जेव्हा क्रिकेट खेळायला आला सुरुवातीला, तेव्हा त्याने खेळायला सुरुवात केली. त्याने हे टार्गेट नाही केलं की गावस्करने एवढ्या सेंचुरी केल्या आहेत म्हणून मला एवढ्या करायला पाहिजे. त्याने स्वतःचं टार्गेट ठेवलं आणि तो स्वतः आज एक लीडर बनलाय बाकीच्या क्रिकेटर्ससाठी, बाकीचे फॉलोअर्स बनले. तर आपलं स्वतःची कॅपॅबिलिटी आपण आधी डेव्हलप करायला शिकायला पाहिजे. आणि ती कॅपॅबिलिटी डेव्हलप करायची असेल तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जे वागतो त्या वागणुकीमध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, काम करण्यामध्ये बदल आणला पाहिजे. तेव्हाच ते नेतृत्व गुण आपल्यामध्ये घडत जातात एक 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 करत. आणि मग आपल्याकडे ती बँक येते आणि तेव्हाच लीडरशिप क्वालिटी आपल्यात डेव्हलप होते आणि लोक आपल्याला फॉलोअप करायला लागतात. लीडरची सगळ्यात मोठी क्वालिटी, तो नेहमी एक्सलन्स साठी टार्गेट करत असतो की इतरांच्या आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत, त्याच्यापेक्षा आपण एक्स्ट्रा काय देऊ शकतो आणि ते एक्स्ट्रा देण्यासाठी जो काम करत असतो तोच खरा लीडर बनत असतो. नाहीतर रेग्युलर व्यक्तींसारखे आपण जगत असतो. तुमचे नेहमी काही अपेक्षा असो, कोणाच्याही अपेक्षा असतो, त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त काय देऊ शकणार याचा जर विचार करत गेले आणि आयुष्यात आपलं काम करत गेले तर तुम्ही सक्सेसफुल लीडर बनत असतात. नेहमी आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत इतरांच्या त्या लक्षात ठेवला पाहिजे. आणि यशस्वी लीडर, मी पहिलंच सुरुवातीलाच सांगितलं की वेगळं काही करत नाही, तो वेगळ्या प्रकारे प्रत्येक गोष्ट करत असतो आणि तोच लीडर बनतो. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे, हा लीडर बनण्यासाठी काय असं सेपरेट करतो. काही नाही मित्रांनो, तो छोट्या छोट्या गोष्टी वेगळ्या प्रकारे करत असतो. आणि त्यासाठी तुम्हाला जर का आपला विकास करायचा आहे लीडरशिप डेव्हलपमेंटचा, तर त्या 5 गोष्टी मी नोट केलेल्या आहेत ना, ह्या 5ही गोष्टी समजून घ्या
हे जर समजले तुम्ही तर तुमच्या दररोजच्या जीवनशैलीमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं. पहिला पॉईंट काय, एक तर नकारात्मक गोष्टींना अवॉइड करायचं, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात नॉन कन्फर्मिटी. आणि कन्फर्मिटी म्हणजे इच्छेप्रमाणे अपेक्षेप्रमाणे घडलं की ती कन्फर्मिटी असते, अपेक्षेप्रमाणे नाही घडलं की नॉन कन्फर्मिटी. आता माझा हे जे सेशन आहे हे 3 वाजता सुरू व्हायला पाहिजे होतं, ते 3:30ला सुरू झालं. कन्फर्मिटी का नॉन कन्फर्मिटी? नॉन कन्फर्मिटी. अशा भरपूर नॉन कन्फर्मिटी आणि कन्फर्मिटी आपल्या आयुष्यात असतात, अगदी जन्मापासून मरेपर्यंत. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हापासूनच लोकांची अपेक्षा सुरू होते. पहिली अपेक्षा की जन्मलेल्या बाळाने रडायला पाहिजे. जर आपण जन्मल्यानंतर रडलो नाही तर नॉन कन्फर्मिटी, सगळेजण नाराज होतात, काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण त्या अपेक्षेप्रमाणे जर तुम्ही रडले तर सगळेजण खुश होतात, कारण कन्फर्मिटी येते. मरताना पण अपेक्षा असते. मरताना काय अपेक्षा असते की आपण मरताना हसत जायला पाहिजे आणि लोकांनी रडायला पाहिजे. संत कबीरने एका वाक्यात सांगितलेले की बंदे